नमस्कार मंडळी, आज आपल्या सोबत आहेत सोशल मीडियावर आपल्या खास शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकलेले VVS मामा। आज त्यांची खास आपण मुलाखत घेणार आहोत, तर चला पाहूयात। पाहू शकता मित्रांनो, माझी सिटी फेमस असल्यामुळे मी फेमस झालेलो आहे आणि माझं नाव आहे विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा, म्हणजे मुक्काम पोस्ट पानमळा सांडवरवाडी तिनवाडी राजगुरुनगर खेड पुणे। पाहू शकता मी आलेलो आहे VVS मामा पॉइंटला आणि मला भेटायला आले साहेब। तुम्हाला कसं सुचलं सुरुवातीला आपल्याला हे रील्स बनवायचे? मी पहिल्यापासून आहे ना शेतकरी कुटुंबातला माणूस आणि मला व्यायामाची फार आवड आहे। मी सकाळी म्हणजे आमच्या पुणा मार्केटला जरी आमचे वडील कैलासवासी विठ्ठलराव बाबूराव सांडवरराव असतील त्यावेळी गाळा होता आमच्या मार्केटला, म्हणजे आमच्या जेवणच आमच्या खानदानामध्ये म्हणजे पाठ 4ला उठून मार्केटला जाणं आणि मार्केटला गेल्यानंतर पाठ 4ला जाण्यामुळे म्हणजे आम्हाला ती सवय लागली लवकर उठायची। मग लवकर उठून आम्ही आहे ना साहेब आम्ही तळजायला वगैरे पुण्यात चालायला जायचो, भारती विद्यापीठला जायचो, पर्वतीला जायचो, भरपूर असा व्यायाम करायचो, म्हणजे व्यायामाची आवड पहिल्यापासून। रील्स सुरुवात केली तुम्ही त्यावेळेस पहिली रील कोणती व्हायरल झाली? मी ज्यावेळी रीलला म्हणजे मी व्यायामाला लागलो, म्हणजे व्यायाम करत असताना मी या पुन्हा नाशिक हायवेचं काम चालू होतं आणि ते हायवेचं काम चालू असताना आहे ना बरोबरून आहे ना हायवेला लोक कामगार वगैरे यायची आणि नवीनच हायवेचं काम चालू करत असताना तिथं एक बोगद्या टाईप आपण काय म्हणतो रस्ता, एक बोगद्या टाईप रस्त्याचं काम चालू होतं आणि त्या बोगद्यापाशी आहे ना नेमकी नागपंचमी होते। नागपंचमीला 15-20 जण सगळे आमचे विद्यार्थी आमच्या चालायचा जो ग्रुप आमचा मॉर्निंग वॉकचा ते सगळं व्यायामाला आलो व्यायामाला चालू असताना ते म्हणले मामा आता आपण एक नागिन डान्स करू। म्हणलं करा बा, आपलं काय म्हणले मग तर नागिन डान्स केला। इतका नागिन डान्स केला ना माझ्याबरोबर जेवढे होते ना 5-25 जण ते दमले, पण मी नाही दमलो, मी नाचतच राहिलो। मला ते छंद पहिल्यापासून उरुपलंय। पहिली रील कोणती व्हायरल झाली? तीच व्हायरल रील झाली साहेब। ती रील ज्यावेळी मी टाकली का इंस्टाला, युट्यूबला, फेसबुकला सगळी ज्यावेळी रील टाकली ना साहेब, ती रील मला त्या रीलला आजही माझा मोबाईल नंबर आहे, त्या रीलला पहिली रील आहे ती। इतकं व्हायरल झालं की मला आहे ना माझ्या 5 रील टाकल्या आणि 5 रीलला मला 10,000 व्ह्यूज म्हणजे 10,000 फॉलोअर झाले। 10,000 फॉलोअर झाले साहेब, माझ्या लोक लाईन लागली यायला। 4 झाले आमच्या घरातले म्हणाले यायला VVS मामा कोण, लोक विचारायला लागली आमची अरे VVS मामा कोण इथं राहिला, VVS मामा कोण राहिला। ज्यावेळेस तुम्ही व्हायरल झाले त्यावेळेस घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? अवघड त्याला एवढा आनंद झाला प्रमाणाच्या बाहेर, पण आनंद होत असताना मी आता शेवटी काय आई वडील वारल्यानंतर मी आणि माझी बायको, 2 मुली, 1 मुलगा, आमच्या घरी एकच आमची बायको म्हणायची अहो स्वामी, मला स्वामी म्हणती माझी बायको, मी तिला मामी म्हणतो, ती मला मामा म्हणतात कधी मध्ये, पण म्हणले अहो स्वामी आपल्या घरी जर रोज एवढी 10-15, 5-50 लोक जरी यायला लागले अहो चहा नाही, दूधही नाही राहायचं, काय नाही राहायचं, हो सगळं संपून जाईल। मग मी काय करायचं, मी लोकांना आहे ना, मग मी लोकांना म्हणलं मी एक पॉईंट तयार करतो, VVS मामा एक पॉईंट, तिथे भेटत जाऊ। मग मी इथं VVS मामा पॉईंटला भेटतो लोकांना। तुमचे व्हिडिओ कसे असतात, सामाजिक असतात का राजकीय? नाही, मला फक्त एकच छंद व्यायाम करणे आणि आपलं आहे ना मनोरंजन करणे। मला आहे ना पहिल्यापासून आनंद एकाच गोष्टीचा वाटतो, फिटनेस, म्हणजे माणसाने व्यायाम करून फिटनेस तयार करून आहे ना एकच छंद म्हणजे तो म्हणजे सामाजिक कार्य। आता रील बनवत असताना साधारण एका दिवसात मामा किती रील बनवतात? आता काय माहिती का, दिवसाला एकच रील टाकतो मी, पण एकच रील टाकली साहेब, पण दिवसाला कंटिन्यू एक रील टाकावंच लागते। आता जर एडिटर 2-4 दिवस इकडे तिकडे गेला तर रील 2-3 दिवस 5 दिवस लेट होती, पण पब्लिक लेट नाही होत। पब्लिक म्हणतात नाही मामा आहे ना रील आहे, मामा आहे ना रील आहे। आता रोजचं शेड्यूल कसं असतं तुमचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत? मी रोज नियमाने आहे ना, आता मी पहिलं पुण्याला राहिलो होतो, पुणा मार्केटला आमचा गाळा असल्यामुळे आम्ही काशीनाथ पाटील नगर म्हणजे शंकर बाबा मठाच्या शेजार राहिला होतो साहेब। कोरोनाच्या काळात, कोरोनाच्या मध्ये आमचे बरेचसे मित्रमंडळी हे झाल्यानंतर मी पुणे सोडून दिलं आणि पुणे सोडून दिलं साहेब। 1-3 वर्ष झाले मी गावाला आलोय, म्हणजे मी 3 वर्ष जसं गावाला आलोय साहेब तसं मी रोज नियमाने 5:30ला उठणे, काय थोडाफार हातपाय तोंड धुणे आणि दात ब्रश करणे आणि केल्यानंतर डायरेक्ट आहे ना 5 वाजता एक आमच्याकडे बिबटे लई साहेब, इकडे लई भयानक बिबटे आमच्या इकडं, बिबटे, कोल्हे, लांडगे, मोर, लय प्राणी आहेत। पण त्यातल्या त्यात बिबट्याला सगळेच जण घाबरतात साहेब, वाघाला घाबरतात। मग इकडं प्राणी असल्यामुळे 5 वाजता आम्ही काय करतो, 5:30ला एक दांडका हातात घेऊन व्यायामाला निघतो।
साहेब व्यायाम झाला ना आमचा सगळ्यांचा व्यायाम झाला की 5 मिनिटं विश्रांती घ्यायची. मग व्यायाम झाल्यानंतर आपलं अंग गरम असतं. आपलं अंग गरम असल्यामुळे आपण ना एक अर्धा तास आहे ना नियमाने एक विश्रांती घ्यायची. कारण का विश्रांती घेतल्यानंतर लगेच पाण्यात उडी टाकायची. म्हणजे लगेच पाण्यात आहे ना 1 तास पोहायला जायचं. म्हणजे आमचा इंद्रा पाझर तलाव, आमच्या सांडबरवाडी पानमळा तिनेवाडी इथे आहे इंद्रा पाझर तलाव, तिथं आम्ही रोज नियमाने पोहायला असतो. आता तुमचा व्यायाम झाल्याच्या नंतर साधारण तुम्ही एक व्हिडिओ बनवता आणि व्हिडिओ बनवल्याच्या नंतर तुमचं घरी गेल्यानंतर रुटीन कसं असतं? आता काय माहिती का साहेब, नाश्ता हा प्रकार राहिलाच नाही आपल्या खेडेगावाला. नाश्ता नाही काय नाही आपल्याला डायरेक्ट आहे ना. आता आम्ही इकडनं चालून मिळून गेल्यानंतर 8-8:30 घरी जायला होतात. घरी जायला 8-8:30 झाल्यानंतर मामी बायको माई म्हणते, मामी ती जरी एकटी लई जीव लावते मामाला. ती म्हणते मामा एक काम कर, तुमच्या वाट्याच्या 2 भाकरी केल्यात, मग मला 1.5 भाकर मामी ताक बी दूध असेल दुधात चुरून बिरून देते. मग मी भाकर कालवण काय असेल तर मिरच्या असेल थोडी लावाय खातो आणि निवांत राहतो. ज्यावेळेस तुम्ही व्हायरल झाले त्यावेळेस तुमच्या फॅन कोण असं काही मजेदार किस्सा झालाय का? असं अहो साहेब आहे ना, तुम्हाला खरं सांगतो, मला काही गोष्टीचा आहे ना आनंद एवढा वाटतो की ना भूतो ना भविष्य अशी लोक मला भेटायला आली का. त्यावेळी नवीनच थार निघाली साहेब, एका वेळी 4-4 थार लोक घेऊन आली आणि माय सेलिब्रिटी काय म्हणतात ना ते मला आनंद, म्हणजे माझा आनंदच गागनात मावाला म्हणून त्यांनी माझा आनंद साजरा करताना ते म्हणले मामा तुम्ही एक सेलिब्रिटी आहे, आपल्या राजगुरुनगर आपल्या ना पानमाळा सांडबरवाडीची तुम्ही सेलिब्रिटी आहे. तर त्यांनी मला केक आणले. हो साहेब मला इतका आनंद झाला ना साहेब, मला 50-50 25-25 लोक मला लांबून भेटायचे. इतका आनंद वाटायचा मला. काही गोष्टीचा आनंद म्हणजे आनंद खरं आहे त्यांच्यामुळेच मी आहे असं मी म्हणतो. सोशल मीडियामुळे तुम्ही सर्वांना म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचलात, पण सोशल मीडिया जितका चांगला तितका घातक पण असतो. कधी अडचणीत आले का याच्यामुळे तुम्ही? साहेब काय आले माहिती का, काय आले मुळात आमचे महाराज लोक असतील, आमचे नितीन साहेब बानगुडे असतील, आमचे शेवाळे महाराज असतील, बरेचसे महाराज लोक, आमचे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर असेल, मी सगळ्यांमध्ये असतो. माझे मित्र आहे चांगले, मला ते मानणारा वर्ग आहे आमचा चांगला. तर ते मला नेहमी सांगतात मामा की आपण ज्यावेळी माणूस सोशल मीडियावर किंवा आपण एखाद्या रील मंचच्या माध्यमातून किंवा आपण कुठल्या तरी माध्यमातून जर पुढे जात असेल ना तर आपल्याला धोका हा नक्कीच. तो धोका आपण कधी बघायचा नाही. आपल्याला जर वाटलं ना आपल्याला एखादी कमेंट घाण टाकली तर आपण त्याच्याकडे बघायचं नाही. आमची बायको आजही म्हणतील, उद्याही म्हणणार, पोरही म्हणतात, गुरुही म्हणतात की आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपण बॅक फुटला नाही, आपण मागे जाऊ, आपण पुढे नाही जाणार. त्याकरता कधीच कुणी आहे ना ते कमेंट बेकार, शेवटी कमेंट देणारा कोण असतो तो आपलाच असतो. तो कुठे ना कुठे वसपा काढायचं काम करत असतो आणि त्याच्यावर उत्तर देणारी लोक मित्रमंडळी आपले फार असतात की ते म्हणतात नाही ह्या व्यक्तीला तू चुकीचं बोलला, असं नाही बोलायला पाहिजे. अशी कधी घटना झाली का त्यावेळेस तुम्हाला फार अडचणी आले होते? ते अडचणीत आले तुम्ही त्यावेळेस? साहेब काय आलं माहिती का, मी आजपर्यंत कधीच अडचणीत आलो नाही. कारण का माझा स्वभाव असा आहे, माझं वय वर्ष 55 साहेब, माझी जन्मतारीखच अशी लक्की आहे ना 7/7/70 माझी जन्मतारीख साहेब, लय लक्की जन्मतारीख. दुसरी गोष्ट साहेब आहे ना, मला कधीच असं कधी वाटलं नाही. हा चुकून माकून पोरं लहान पोरं मध्ये आधी टिंगल वगैरे करत राहतात किंवा बोलतात की असं करू तसं करू. मला काही वेळेला मला मध्ये टॉर्चर बी करायचं, म्हणजे थोडक्यात ब्लॅकमेल करायचं काम केलं होतं एक 5-6 पोरांनी. पण काय अडचण आहे साहेब, शेवटी कसं आहे आपण वडीलधारी आहे, ती पोर आहे, आता आपण नाही समजून घ्यायचं तर कोणी समजून घ्यायचं, बस एवढं. आता मामा रील स्टारच्या व्यतिरिक्त काय काम करतात? हो का, शेवटी कसं आहे माहिती का साहेब, मी हा रील स्टार हा खानदानी नाही किंवा हा खानदानी व्यवसाय नाही. आपला खानदानी व्यवसाय आहे साहेब जमीन म्हणजे आपली शेती म्हणजे आपली आई, आपली आई, शेती ही जमीन ही आपली, हा खानदानी व्यवसाय. आता थोडेफार गाया म्हशी किंवा जनावर आपल्याकडे आहे किंवा नाही आहे. आता आमच्या सासरवाडी इकडे कुरुन साईडला म्हणजे पारनेर तालुक्यात कुरुन गाव आहे, तिथं आमची सासरवाडी. आता आमच्या सासरे आजही बी 60-70 म्हशी गाया जनावर. मग हा व्यवसाय दुधाचा, तिकडे गेलो काय इकडे राहिलो काय व्यवसाय. पहिल्यापासून आम्ही शेतकरी, आम्ही व्यापारी बी आहे, आम्ही एक दलाल म्हणजे मार्केटला कांदा बटाट्याचा गाळा आहे आमचा पूर्वी होता, पण आता नाही, आम्ही इकडे गावाला स्थायिक झालो. शेतीमध्ये काम करता का? शेतीमध्ये काम करतो साहेब मी, माझी बायको, मी स्वतः, आम्ही दोघं नवरा बायको आहे ना. आता आमचं ते शाळू, आता मी कंपल्सरी शाळूची ऍडव्हर्टाईज टाकत होतो. का टाकत होतो साहेब, मला एक बैलगाड्याचा छंद आहे. मी एक बैलगाडा विमा कंपनीचा
1900 मला वाटते 95 म्हणलं तरी चालेल. आमचे काही मित्र आणि आम्ही त्या बैलगाड्याच्या क्षेत्रातून आम्ही संचालक होतो. त्यामुळे मला पहिल्यापासून बैलगाड्याचा छंद असल्यामुळं आम्ही शाळू म्हणजे ज्वारी मका हे कायम जरी शेतात जरी केलं तरी मी लगेच ॲडव्हर्टाईज टाकतो. कुणाला जर शेतकऱ्यांना ज्वारी किंवा माझी 2 एकर ज्वारी विकायला आहे, शाळू विकायला, शाळू म्हणतो ज्वारीला, शाळू विकायला 2 एकर किंवा माझे 2 एकर मका विकायला आहे, मी शेतकऱ्यांना आवर्जून ते कमी पैसे देऊ द्या. कारण आपले शेतकरी, आपली बैलगाडा आहे, आपलं क्षेत्र आहे ते. आपले बैलगाड्यावाले मोठे झाले काय, मी मोठा झालो काय, आपल्याला आनंद वाटतो. तुम्ही बैलगाड्या क्षेत्रामध्ये पण म्हणजे मोठं नाव कमावलेलं आहे. ते काय झालंय माहिती का साहेब, पहिल्यापासूनच आहे ना मला बैलगाड्याचा फार आनंद आहे. मध्ये काय आलं साहेब, माझी एक क्लिप व्हायरल झाली. काय आलं, मला एकाने चॅलेंज केलं. ते चॅलेंज असं केलं, मी नाव नाही घेणार, पण मला चॅलेंज केलं की म्हणलं मामा जर दिवसाला आम्ही 500 फॉलोअर आम्ही दिवसाला मग आमच्या मोबाईलला आम्हाला हे फॉलोअर मिळत असेल 500, तुम्ही किती करसाल? मी म्हणलं मी 5000 करतो. ते म्हणले काही येडा बेडा झाला काय, 5000 वाईन करता आम्हाला 5 नाही होत, तर ते लगेच तू 5000ची गोष्टी करायला लागला. मी म्हणलं तुम्ही काय म्हणले, मी 500 गोळा करू शकतो. मी म्हणलं मी 5 करू शकतो. साहेब मी एका ठिकाणी गेलो, एक गोडी होती तिथं, मला बैलगाड्याचा छंद पहिल्यापासून बैलगाड्या होता, तिथं गोडी होती. त्या गोडीवर जाऊन मी एक खुर्ची मोडकी तुडकी होती म्हणून ती घेतली, त्या गोडीवर बसायचा प्रयत्न केला आणि गोडीवर बसतानाच खुर्ची तुटली, तुडली. आपण ती दाखवली आणि मी गोडी खाली पडलो असं दाखवून रील व्हायरल झाली. इतकी व्हायरल झाली की लोक म्हणले अरे मामाला घोडीने तोडावलं, मामाला घोडीने तोडावलं. प्रत्येक घाटात गेले की लगे आला म्हणायचं अरे ती घोडी, अरे ते मामा घोडीहून पडले रे, असं म्हणजे माही टिंगल करायला लागले. मग त्याच्यातून साहेब काय आलं, ज्यावेळी घोडीहून पडलो किंवा घोडीने तोडावलं हे काहीच नाही, फक्त आपल्याला एक दाखवायचं. साहेब एकाच दिवसात 7000 फॉलोअर झाली. याला म्हणतात कला. हे कुणाचं काम नाही आवऱ्यागाऱ्याचं. लोक म्हणतात अरे ते असं झालं. लोकांना नावं ठेवायचं हाच लोकांचा छंद आहे. समोरच्याला मोठं करायचा हा छंद नाही. त्याला फक्त काय करायचं, याला मागं वाढायचं आहे. अरे तू मला मागं वाढून काय करतो, तू आपल्याच माणसाला मागं वाढतोय ना. एखादा माणूस जर पुढे जात असेल तर जाऊ द्या ना. म्हणजे हे संघर्ष साहेब कुणालाही कळत जमत नाही, हे मलाच जमतं फक्त, मीच करून लागतो. रील स्टार नसते तर काय असते? मी रील स्टार जरी नसलो तरी मी एक व्यावसायिक माणूस आहे. मी एक शेतकरी आहे. मी आज आमचे वावरातली भाजीपाला काय बसलो इथं घरा पुढं तरी खापणार आहे. कारण मीच पुन्हा नाशिक हायवेला राहिलाय, पानमाळा सांडबरवाडी इथे. कारण मला काय हेच नाही. आणि पूर्वी तर माझं हॉटेल होतं साहेब, माझ्या हॉटेलला असं जेवण होतं. लोकांनी आजही कुणी आपला नादच नाही करायचं. शेट कुणी जसं बैलगाड्याचा नाद नाही करायचा, आपला नादच नाही करायचा. आपण एक व्यावसायिक. मी हॉटेल टाकलं होतं साहेब, कमीत कमी लोकांना कसं जेवण देत असेल. अहो जो कोणी 50 रुपये पोट भरून जेवण देत होतो साहेब. हॉटेल आज बी खेळलं, कोणाला विचारलं जय भवानी खानवळचे मालक म्हणतात विलास शेठ सांडभर मामा आले म्हणतात, बैलगाड्याच्या घाटात लगेच स्वागत करतात, लगेच फेटा, लगेच हात. इतके आनंद आणि उत्सव लोक राहतात. मी 50 रुपये पोटभर जेवण दिलं होतं साहेब. 5 भाकरी खाईन त्याला 25,000 रुपये बक्षीस ठेवलं होतं त्या काळात 1990ला. म्हणजे माझ्या एक कला आहे साहेब, प्रत्येक गोष्टीची कला आहे. साधारण एक रील बनवायची म्हणलं तर वेळ किती जातो तुम्हाला? साहेब कमीत कमी आहे ना, एक रील बनवायची म्हणलं ना तरी आहे ना तुम्हाला सांगतो कमीत कमी अर्धा ते पाऊण तास जातोच. कारण काय होतं, मी ज्यावेळी तिकडनं पळत येताना मी दिसतच नाही ना मी पळतोय का कोण पळतोय. पण ती जवळ येस्तवर साहेब आहे ना, मग ते 10-15 मिनिटाचा वेळ जातो. मग मी समोर एक 10 फुटाच्या अंतरावर आल्यानंतर मला माझं नाव घ्यायला लागतं ना. माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडभर मामा, मुक्काम पोस्ट पानमाळा, सांडभरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. पाहू शकता हाच तो व्हीव्हीएस मामा पॉइंट. त्या पॉइंटला व्हीव्हीएस मामा आले, लगेच शिट्टी. लोक खुश होते तो साहेब, आनंद. बरं ही शिट्टी कोणालाच वाजवली, शिट्टीमुळेच फेमस झाले का काय, कसं साहेब असं नाही म्हणता येत. मी माझ्या कलेने हुशार आहे आणि माझ्या कलेमुळे हुशार झाला. आणि शिट्टीमुळे आता मी हे लहान मुलं जी कॉलेजची मुलं आहे, आता मुलं आहे, तरुण मुलं आहे, मी माझ्या कॉलेजमध्ये मी जर कुठं जर वाडा रोडला जर कुठं जर फिरायला गेलो, राजगुरुनगरला जर फिरायला गेलो, साहेब लोक एकच म्हणतात अरे ते काय व्हीव्हीएस मामा आले रे, आपले मामा आले व्हीव्हीएस मामा, एक शिट्टी माराला मामा, एक पोरांना आवड आहे शिट्टी माराला मामा. आमच्या तुम्ही शिट्टीचा एक क्लास घेता का आमच्या मुलांचा, आम्ही काय असेल ते तुमची फी देऊ. बाळांनो तुम्ही माझी शिट्टी ऐकून किंवा काय ऐकून तुम्ही फेमस नाही होणार. तुम्ही शिका. तुम्ही शिकून कलेक्टर व्हा, IPS व्हा, डॉक्टर व्हा, तहसीलदार व्हा. हीच माझी मुलांना इच्छा आहे सांगायची. मी व्याख्यान देतो साहेब, कुठं जर गेलो तर मला फार आनंद वाटतो साहेब. आपलं वय 55 झालंय, आपल्याला इंग्लिश वाचता येत नाही साहेब, मला फक्त मराठीच येत आहे.
आणि तुम्ही सांगा मुलं ही शिकली पाहिजे हो, माझी शिट्टी महत्वाची नाही. हा शिट्टी कधी एखादी कवायती किंवा आपल्याला एखादी पिटीचा तास आहे असा 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 त्यावेळी शिट्टी मारू ना. पण वेगवेगळ्या रील बनवायला लागतात तुम्हाला, तर ती कल्पना कसं सुचते तुम्हाला? बा तुम्ही ती गोडीचं सांगितलं मगाशी, ते कसं सुचतं तुम्हाला? साहेब कसं होतं माहिती का, मी माझा पहिल्यापासून आहे ना माझा मुलगा जयविलास सांडवर, आमची जावई आम्ही असंच फिरता फिरता माझी मुलगी एक थोरली चांगली कोमल विलास सांडवर लई डॅशिंग आणि पुण्याला असते. तुम्हाला सांगतो माझ्या मुलीनी किंवा माझ्या आई वडिलांनी पहिल्यापासून आमचे वडील बी विठ्ठल बाबराव, आई लक्ष्मीबाई विठ्ठल सांडवर, आमचे आजी म्हणजे आमच्या आजोबा कैलासवासी बाबराव गेलो सांडवर आणि आमची आजी सीताबाई बाबराव सांडवर वय वर्ष 21 साहेब, वय वर्ष 121 वर्ष आमची आजी जगली. साहेब जुनी लोक जी होती ना ती कलाकार होती, हुशार होती. काय नाही ते 121 जर वय जर आत म्हातारीचं आमचं जर ते काय म्हणतो आपण शाळेचा दाखला किंवा जन्माचं डॉक्टरचं जर सर्टिफिकेट असतं माझ्या आजीचं गिरणीच बुकात नाव नोंदवलं असतं मी. नाही म्हणायचा उद्देश काय साहेब, काय मी काय मोठ्या मला नाही सांगत, पण मला एक आवड कशाची माहिती आहे. नेहमी माणसाने हसून खुलून जर जीवनात राहिलं साहेब माणसाला काही कमी नाही. तुम्ही ऑन द स्पॉट व्हिडिओ बनवता काही कन्सेप्ट वगैरे नाही? नाही काय अर्थ. अहो साहेब मला काही कळतच नाही ना मला. अहो साहेब माझ्या मोबाईल नव्हता, माझ्या मोबाईल साधा होता तरी मी व्हिडिओ बनवायचो. साधा मोबाईल, ते काही व्हॉट्सअप नाही काय नाही काय नाही साहेब. नुसता धरला मोबाईल की पाहू शकता मित्रांनो मी सुपरसिडर स्टार, मी आलेलो आहे व्यायामाला चालायला, हे माझी जमीन ही धरण. अहो साहेब मुक प्राणी त्या दिवशी गोगल गाई चालली होतो, गोगल गाईला बी मी माझं परिवार समजतो. एखादा इचू जरी चालला एखाद्या रस्त्याने साहेब, इचू खेकडा जरी चालला इचू चालला साहेब त्याला मी परिवार समजतो का. तेही मुक जाणं मुक आहे हो साहेब, त्याला बोलता येत नाही. आपण त्याचा जर आदर केला तर लोक आपला आदर करणार आहे साहेब. मी कधी कोणाला अरे तुरे नाही, हे काय रे होय रे, तुम्ही रिस्पॉन्स द्या ना साहेबाला. साहेब म्हणा आता आमचे लय मित्र आहे साहेब, सुनील गुजर साहेब मोठी मोठी माणसं आहे, विलास लांडेचा मुलगा आहे सुनील गुजर आहे, मी अशी बरीचशी मोठी मोठी माणसं आहे साहेब. आपल्याला लय प्रेमाने हाक मारतात, आपण लय प्रेमाने बोलतो. आज आमचा विजय सिंग शिंदे पाटील सभापती झाला, हसून खुलून राहतो. 4 चौकात गेला तर म्हणतो आमचा मामा आला, आमचे VVS मामा आले, आमचे बापूसाहेब किसन तिकडे नगराध्यक्ष आमचे मामा आले. लय रिस्पेक्ट. बऱ्याच लोकांनी मला लोगो टाकलाय साहेब हॉटेलला की VVS मामा. हा लोगो का टाकला की बाबा हेच हॉटेल VVS मामा साहेब. तुम्ही विचार करा, मी म्हणलं का त्यांना मला 2 रुपये द्या, नाही रे तुम्ही मोठे झाले तर मी मोठा आहे, मी मोठा झालो तर तुम्ही मोठे. ते रील स्टार झाल्यामुळे असं झालंय का आधी पण तुम्हाला एवढंच महत्व देत होतं? साहेब रील स्टारच्या अगोदर बी लोक मला महत्व द्यायची आणि रील स्टार झाल्यानंतर उलट जास्त लोक महत्व द्यायला लागले. फक्त रील स्टार झाल्यानंतर पहिला जो मला लोक महत्व द्यायची याला उलट आनंद होता. काय आनंद होता की मी कुठेही गाठात गेलो ना साहेब, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे ना बैलगाड्याची गाठात आहे ना बैलांची शर्यती बघत बसायचो. पण आता रील स्टार झाले असं साहेब काय आले नुसतं बसलो तरी लोक अरे मामा आले मामा आले, अरे मामा आले, VVS मामा आले, मारा शिट्टी मारा शिट्टी. अरे बाबा तो बैल 50-50 लाखाचा आहे, 25 लाखाचा आहे रे, तुम्ही नका रे बाबांनो शिट्टी मारायला लावू. तो बैलवाला मला काहीतरी बोलन रे, तो बोलला मग आपण होईल, मग मी घरी जाईल परत नाही रे दिसता, नका रे नका. मग रील स्टार झाल्यामुळं काय आलं साहेब उलट आहे ना मला असं वाटत काय लोक म्हणतात मामा तुम्ही आता बॉडीगार्ड ठेवा तुम्हाला त्रास होतो. उद्या झाला ते आपली लोक नाही त्रास देणार तर देणार कोण? मराठी माणूस आहे मी, आपली लोक नाही त्रास देणार तू कोण देणार? आपण सचिन तेंडुलकरला त्रास द्यायला जाणार आहे का? सांगा ना तुम्ही साहेब, नाही जाणार. आणि ह्या प्रेमा खातर लोकांनी अनेक गिफ्ट पण दिलेले तुम्हाला साहेब. मला आहे ना बऱ्याच लोकांनी आहे ना मला काही बुलेट दिली. दत्तात्रय आहे ना तुम्हाला सांगतो डावरे पाटलांनी मला बुलेट दिली साहेब. कुणी बुलेट देणार नाही. मी 2 लाख 3 लाखाला बुलेट मागत होतो तरी नाही दिली मला लोकांनी. मला बुलेट घ्यायची होती 4141 41 साहेब. माझी एखादी मालिका तयार केली होती साहेब, त्या मालिकेचं नाव होतं नाद शिवापलीकडचं. कारण का माझ्या जीवनात आहे ना मी फक्त एकच दिले, नाद जीवनाचा आनंद. फक्त ना द्या जीवनाचा आनंद घ्या तुम्ही, हे परत परत जीवन नाही. माझी बायको आजही सांगती स्वामी तुमचं वजन 120 किलो आहे ना, तुम्ही 70 किलो वजन आहे ना दुसरं लग्न करा. कोणची बायको कोणाला म्हणत नाही असं. माझी बायको म्हणते का म्हणती, तिला माहिती आहे ना आपला स्वामी करून दाखवणार आहे, आपला स्वामी गड किल्ले चढणार आहे, डोंगरात चढणार आहे, फिरणार आहे. ते बसत नाही एका जागी, तो फिरतो, तो 2 रुपये कमवून आणतो. आपल्या बायकोला माहिती
त्यामुळे मला साहेब ही दत्तात्रय डावरे पाटील कोरेगावचे सरपंच आहे, त्यांनी बुलेट दिली हो. माझ्याकडे बुलेट पहिली हिरो होंडा होती SS. लोक म्हणायची मामा हो तुम्ही बारीक गाडी बसता कसं तरी वाटतो, तुम्ही आता मोठी माणसं झाली, तुम्ही 4 व्हीलर घ्या, फॉर्च्युनर घ्या. पण नाही हो साहेब, मला ही एक गिफ्ट दिली म्हणजे 50,000 रुपयाला गाडी दिली साहेब, काहीच नाही हो. 41 नंबर आहे, 41 म्हणजे मामा. म्हणजे माझी इच्छा आहे पहिल्यापासून ओरिजिनल काम करायचं, डुप्लिकेट नाही. मला लोक म्हणतात मामा तुमचे एवढे फॉलोअर झाले एका दिवसात एवढे करू का, काय गरज पडली, त्याच्यावर फायदा काय मला एक सांगा. मी साहेब इथून करून आमच्याच गाव असले, आमच्याच राजगुरुनगरचे, कुड्या गावचे, उल्हास कामटे, ते मुंबईला एवढे मोठे झालेत, एवढे त्यांचे फॉलोअर, एवढे त्यांना पैसे मिळतात. पण माणसाला घमंड नाही साहेब, साधा माणूस आपल्याला. मी गेलो होतो इकडून तिकडे त्याच्याकडे रील बनवायला, रील बनवली साहेब, मला त्यांनी भरभरून गिफ्ट दिल्या. आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या म्हणजे कलाकारांना भेटलेले आहेत आणि काम कुठं कुठं केलेले आहे तुम्ही आता साहेब? मी मध्ये काय आलं, आळंदीला गेलो होतो, कार्तिकीची वारी आहे आमच्याकडे दरवर्षी प्रमाणे. जवळजवळ मी आता 19 वर्ष झाले समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर ह्यांच्या दिंडीला, म्हणजे ह्यांच्या दिंडीतल्या माणसांना अन्नदान करतात दरवर्षी प्रमाणे. लोकांना आवड आहे, माझ्या 2-3 दिंड्या थांबतात आवर्जून. त्यातल्या त्यात प्रसिद्ध दिंडी म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांची, कल्याणचे आमचे, त्यांची दिंडी एक थांबते. तर तुम्हाला सांगायचं अन्नदान केल्याने उलट आहे ना आपल्याला आहे ना लक्ष्मी, म्हणजे आपल्याला अन्नदान केल्यामुळं आपली प्रगती वाढते किंवा आपल्याला एक देवाच्या रूपाने आशीर्वाद भेटतो. साहेब तुम्हाला सांगतो, अन्नदान करत असताना एवढी लोक आम्ही जेवण वगैरे करून घास, म्हणजे आपल्याला त्याचा आशीर्वाद लय मोठा योग झाला. आणि तो हायवेला राहिलाय हो, आनंद वाटतो त्याचा. आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या वेब सिरीज मध्ये काम केलंय किंवा पिक्चर मध्ये काम केलं? मी आता नाथ जीवा पलीकडं ह्या सिरीज मध्ये काम केलं. एक मुलाचा बाप म्हणून मी एक भूमिका, म्हणजे मी मुलाचे वडील म्हणून. हा मुलगा असतो ते बैलगाड्याच्या शर्यतीचा नाद लागून मला म्हणतो बाबा मला बैल घेऊन द्या, मी त्याला बैलही घेऊन देत असतो. पण काही मित्रमंडळीच्या नादेने तो जरा थोडा वेगळ्या याला जातो आणि त्या सिरियलमध्ये काम केलंय साहेब, त्याचे पैसे बरोबर असे मिळाले. पण ती पोरं म्हणले आम्ही शाळा शिकतोय, आम्ही सगळे पैसे, म्हणलं बाळा आम्हाला रुपये देऊ नका, उलट मी तुम्हाला पैसे देतो. मी नाही घेतला. येणाऱ्या काळात देखील तुम्ही पिक्चर मध्ये येणार आहात, ते काय ना ते प्रोजेक्ट काय साहेब? मला आता परवा दिवशीच आमचे मित्र एकाने फोन केला होता, ते म्हणले मामा 2-3 दिवसात आपण एक पिक्चर तयार करतोय, तुम्ही काम करणार नाही? म्हणलं मी श्रावण पाळलाय, माझी दाढी वाढलेली आहे, पण मी करेल काम. साहेब मला गणपतीत लोक बोलावतात कार्यक्रमाला. मला आता आमचे वाळून साहेब आहे इथं वाशीला असतात, त्यांचा गणपती आहे, मला आरतीला बोलावतात. पुलना फुलाची पाकळी मला देणगी म्हणून ते पैसे देतात, पेड प्रमोशन करतात. अशा बऱ्याच ठिकाणी साहेब मला दहीहंडीला बोलावतात, मला कार्यक्रमाला. मी जातो साहेब, पुण्याला जातो, मार्केटला जातो, छत्रपती शिवाजी मार्केटला, तिकडे कार्यक्रमाला बोलावतात. बऱ्याच ठिकाणी बोलतात. मी म्हणत नाही साहेब तुम्ही मला पैसे द्या, एवढे द्या तेवढे द्या, मला म्हणतच नाही. मी कधी बोलणार का माहिती का साहेब, म्हणायचंच नसतं. आपल्या माणसून काय पैसे घ्यायचे, आपला माणूस म्हणतो आनंद वाटतो, आपल्या माणसून घ्यायचं ना. उलट मला जे मी येतो खर्च करून, चल तुझा कार्यक्रम चांगला झाला म्हणजे माझा कार्यक्रम झाला का. पहिलं प्रमोशन किती चालू होतं तुम्हाला साधारण? मला साहेब तुम्हाला खरं सांगतो, मला मी अति झोपते नाही सांगत, पण माझे मित्र म्हणून आहे ना त्यांनी मला थोडक्यात मला त्या हॉटेलचं एक रील बनवली त्यांची, मावळ विलेज हॉटेल आणि एक केसलन विलेज. युवराज भाईजी डोरे आणि युवराज आप्पा डोरे साहेब दोन्ही हॉटेल टॉपचे. माणूस काय म्हणतो, मी तर म्हणतो शून्यातून विश्व निर्माण करायचं असं, म्हणजे एखादं नाही चाललेलं हॉटेल ते मोठं करायचं असं साहेब. अशी 2 हॉटेल साहेब मला रील बनवायला त्यांनी बोलवलं. मी माझी बायको बरोबर घेऊन गेलो साहेब. आपल्यातून जेवण आणि आपल्यातून आज बी तुम्ही जावा, आजही लाईन लागलेली असते. म्हणजे सुपरस्टार रील स्टार फ्युएस मामा आले म्हणून लाईन लागली असं मी म्हणणार नाही, पण ते म्हणतात, आवर्जून म्हणतात साहेब. ते म्हणतात मामा आल्यामुळे आपल्या हॉटेलला गर्दी आहे. आज युवराज आप्पा डोरे असू, युवराज भाईजी डोरे असू, कायम साहेब मला आवर्जून मावळ विलेजला असू किंवा केसलन विलेज असू, एक वाडे बोलायला आहे आणि एक तळेगाव साईडला आहे साहेब. पण लय देवासारखी माणसं, कधी गर्व नाही. आता हे सोशल मीडियावरती आलात तुम्ही, याच्यातून काय शिकले साहेब? सोशल मीडियातून आल्यापासून मी एवढंच शिकलोय की समाजसेवा करायची. समाजसेवा काय करायची तर लोकांचं काय हित चांगलं आहे ते बघायचं, लोकांना चांगले संदेश द्यायचे. आता मध्ये माझ्याकडे एक तेलाची जाहिरात आली होती,
मला म्हणले मामा तेवढी एक जाहिरात करा आणि आमचं तेल खपन हे तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय असेल ते आम्ही तेलाच्या बाटल्या देऊ. मला लोकांना एवढंच सांगायचं जे नॅचरल आहे, जे आपण हे आपलं हे रान आहे, हे आपलं जंगल आहे, आपण या जंगलात फिरून आहे ना, जे वनस्पती ही झाड अहो हे बाबळीचं झाड आहे, हे आपली काहीतरी आई वडील हो, आपली पूर्वीची पुण्य आहे. आपल्याला लिंबाचं झाड बघायला मिळालं, हे आपल्याला आंब्याचं झाड बघायला मिळालं, हे आपल्याला सुजबाबळीचं झाड बघायला मिळालं. साहेब हे कोणालाही मिळत नाही. तुम्ही आजही सागवानाच्या झाडाखाली जा, चंदनासारखाच वास येतो साहेब. बाबळीच्या झाडाखाली जा, चंदनासारखाच वास येतो साहेब. हे काय कोणाची जाहिरात करून आणि ती तेलाची जाहिरात करून तुमचे केस वाढतील आणि वाढतील, काय नसतं साहेब. हे काय नाही जाहिरात करते नाही थोडक्यात. मला काही गरजच नाही साहेब, मला ते हेच नाही वाटत हो. पण लोकांना वाटत हे मामाचं नाव झालं, मामाचे एवढे फॉलोअर आहे, चला तिकडे जाऊ, चला इकडे जाऊ. आता इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बनवत असताना एखादा असा व्हिडिओ आहे का तो फेल झालाय, तुम्हाला व्ह्यूज नाही आले त्याला? साहेब असा एकही व्हिडिओ नाही झाला, शपथ नाही झाला सुरुवातीला नाही साहेब. अहो सुरुवातच माझी 1 नंबर झाली, सुरुवातच मी मिलियन मध्ये. रक्षाबंधन आता उद्या 9 तारखेला साहेब, रक्षाबंधन 8 तारखेला उद्या नारळी पौर्णिमा आहे साहेब. रक्षाबंधनाला मी एक व्हिडिओ तयार केला. मी ज्या बहिणीक 5 वर्ष बोललो नाही त्या बहिणीक रक्षाबंधनाला गेलो. माझी सख्खी बहीण शारदा गुलाब शालार, आमचे दाजी RTO ऑफिसर होते मुंबईला. मी गेलो त्यांच्याकडे राखी बांधायला, बहीण बाची तिथं होती, सगळे होते. आम्ही राखी बांधली, माझ्या पोरांनी एडिटिंग केली, रक्षाबंधन साहेब व्हिडिओ 9 मिलियन लागेल. काय घेता साहेब? येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणत्या हिरो हिरोईन बरोबर काम करायला आवडेल? साहेब मुळात आपण मराठी माणूस आहे, मला मराठी पिक्चर मध्ये किंवा मराठी मालिकेत काम करायला 100% आवडेल. मला लोक म्हणतात मामा 2025 ला बिग बॉसला तुम्हीच होते, पण नाही म्हणले ते आपलाच माणूस, मराठी माणूस, गरीब कुटुंबातला सूरज चव्हाण, त्याला दिलं नाही तर म्हणले तुम्हीच होते. 2026 ला 100% मला असं वाटतंय, मला वाटतंय, लोकांना वाटतंय की मामा 2026 ला बिग बॉसला. आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत मजला गाठलाय, तुमच्या मागे यशाचं कारण काय नाही? साहेब यशाचे कारण एकच आहे, माई बायको संगीता विलास सांडवर. बिचारीने लई जीव लावला साहेब. आजही ती मला म्हणते मामा सकाळपासून तिचे 12 फोन आले, तुम्ही खेळला गेलेत राजगुरुनगरला, अजून घरी नाही आले, जेवले नाही, अजून नाश्ता करायला जेवले नाही, घरी या. माझे एकच मला माया यश माग माई बायको आणि मा मुलगा जय विलास सांडवर आणि संगीता विलास सांडवर आणि माई मुलगी कोमल आणि काजल. आता तुमच्यासारखेच नवीन क्रिएटर येतात, नवीन मुलं येतात याच्यावर इंस्टाग्राम वरती किंवा फेसबुक वरती किंवा युट्यूब वरती, तर त्यांच्यासाठी काय सांगाल साहेब? मला एवढंच सांगायचंय, जे जे नवीन मुलं आहेत आता, जेणेकरून ती शाळा शिकतात, मी त्या मुलांना एवढंच सांगू इच्छितो की मी एक वडीलधारी या नात्याने, तुम्ही मुलांना शाळा शिका, तुम्ही कलेक्टर व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही IPS अधिकारी व्हा, तुम्ही PSI व्हा, तुम्ही समाजाचं काय करता येईल, समाजाला काय दिलंय हे व्हा, तुम्ही प्रगती करा. आपल्या आई वडिलांनी तुम्हाला शाळेत टाकले हो, तुम्हाला शाळेत काय ते उगीच टाकले का? तुम्ही ते व्हा. तुम्ही हे इंस्टा, YouTube, फेसबुक, तुम्ही हे गेम खेळणं, हे मी विनंती हात जोडून सांगतो पोरांना. मला मी नाही आयुष्यात शाळा शिकलो, माझं शिक्षणच झालं नाही मुळात काहीच, त्यामुळे मी अडाणी राहिलो. तुम्ही काय अडाणी राहू नका ही विनंती करतो तुम्हाला. का करतो तर मी शिकलो नाही, मला कुणी इंग्लिशमध्ये काय बोललं किंवा मला एखादं नाव लिहायचं तरी लिहिता येत नाही मला नाव. त्यामुळे मुलांना तुम्ही आवर्जून VVS मामाचा हा शब्द आहे, तुम्ही शाळा शिका, लय मोठे व्हा, लय मोठे व्हा. एखाद्याला अडचण आली ना मला भेटा, मला फोन करा, मामा मी अडचणीत आहे, मला वया पुस्तकाला पैसे लागतात, मी देईन पोरांना, शपथ देईन. तुमच्या वडीलधारी म्हणा, मामा म्हणा, मी तर सगळ्यांचा मामा, महाराष्ट्राचा मामा आहे. मला मंत्री संत्री कुणी असू सगळे मामाच म्हणतात. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मी तुमचा मामा म्हणून तुम्हाला फुलाची पाकळी मदत करीन. हे VVS मामाचा शब्द आहे मुलांना. आता तुमचे फॉलोअर्स आहेत नेहमी, मी बघतो VVS मामा म्हणून हाक मारतात, तर पहिल्यांदा कसं वाटतं बा तुम्हाला हे? अहो मला आहे ना लोक ना एवढी, आता मी तर उभा आहे, आता मी VVS मामा पॉइंटला आहे म्हणून लोकांनी VVS मामा पॉइंटला आजही माझ्या पाट्या लावल्या, VVS मामा पॉइंट म्हणून. लोक एक दिवशी रोडचे साहेब लोक आली, त्यांनी हा VVS मामा पॉइंटचा रस्ता सपाट करून घेतला. का घेतला तर इथं VVS मामा पॉइंट हा प्रसिद्ध झालाय आणि या पॉइंटला लहान मुलं असू, फिरायला येणारे असू, लांब लांबची इकडली तिकडली लोक फिरायला येतात, बसतात, त्यांना आनंद वाटतो.
अहो व्हीव्हीएस मामा म्हणजे लोक विचारतात, अरे व्हीव्हीएस मामा म्हणजेच विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा, म्हणजे व्ही म्हणजे विलास, व्ही म्हणजे विठ्ठल आणि एस म्हणजे सांडभोर, व्हीव्हीएस मामा, एम म्हणजे मामा. बस एवढंच कळतं मला, काही कळत नाही साहेब. हाच व्हीव्हीएस मामा पॉइंट आणि इथंच मी राहतो. धन्यवाद मामा, तुम्ही एवढा अमूल्य वेळ दिला आमच्याबद्दल. मी साहेब आहे ना, तुम्ही माझी मुलाखत घेतली, माझ्या मस्त 4-5 मुलाखती झाल्या, पण मला ही मुलाखत घेऊन किंवा मला हे मुलाखतीचं तुम्ही जे मला प्रश्न विचारले मी त्याची उत्तरं दिली. मला फार फार तुमचा आनंद झालाय, मला फार आनंद वाटला आणि तुमचं मनापासून मनपूर्वक असं मी स्वागत करून अभिनंदन करतो. तुम्ही माझ्याकडे व्हीव्हीएस मामा पॉइंटला आले, मला फार आनंद झाला.